भारत शिक्षण मंडळाच्या नव्या वास्तूमध्ये कृष्णाजी चिंतामणी आगाशे प्राथमिक विद्या मंदिरचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात झाला। ढोल ताशांच्या गजरात 12 दोस्तांचं स्वागत, गुलाब पुष्प, चाफ्याचं फूल देऊन आणि औक्षण करून मुलांचं स्वागत, फुग्यांची सजवलेली शाळा, पहिल्याच दिवशी पुस्तकांचं वाटप अशा वातावरणात कार्यक्रम झाला। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, शाखा समितीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखमकर, मुख्याध्यापिका सौ प्राजक्ता कदम यांच्या समवेत संस्था पदाधिकारी, सदस्य, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओम राम कृष्ण हरी हा जप सांगत मुख्याध्यापिका कदम यांनी बालदोस्तांचे आनंदाने स्वागत केले। हसत खेळत शिक्षण देण्याची ग्वाहीही दिली। जत्रेत खरेदी करण्यासाठी, जत्रेत खरेदी करण्यासाठी दुकान पाहिली छोटी मोठी, त्यांनी पाहिले बटाटे वडे, त्यांनी पाहिले बटाटे वडे, पाणी मग सुटले तोंडाला, ओम राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी, श्री कृष्णार्पणमस्तु। विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि मला खात्री आहे की या नवीन वास्तूमध्ये ही सर्व मुलं हसत खेळत जसं आपण शिक्षण पडतो ते नक्कीच त्याला ते करतील। आणि एक आपण मला वाटतं 2 वर्षापूर्वी रत्नागिरीमध्ये नंबर 1 शाळा ही आपली शाळा आहे। मला असं वाटतं की काही थोड्या वेळात ही महाराष्ट्रातली एक नंबर 1 शाळा व्हावी या दृष्टीने महाराष्ट्राचीच आहे। काही वर्षांनी भारतातली शाळा एक चांगल्या प्रकारे व्हायची इच्छा आहे आणि त्याचा लोक म्हणतात की आजकाल सगळ्यात शिक्षण पद्धती कुठली चांगली आहे तर फिनलंडमधली चांगली आहे, जपानमधली चांगली आहे। तसं काही वर्षांनी म्हणजे सर्वात शिक्षण पद्धती चांगली कुठली आहे तर रत्नागिरीमधील आपल्या भारत शिक्षण मंडळाच्या आगाशे विद्यार्थ्यांच्या नक्की मला वाटतं। आणि ह्या सर्वांना कारणीभूत आपला सगळा अध्यापक वर्ग, भारत शिक्षण मंडळाचे माझे सहकारी आणि पालक वर्ग मी बघतोय। मी आता जवळजवळ 27 वर्ष मी निवृत्त झाल्यावर ह्या शाळेचं काम करतोय। मी फक्त आपल्यासारखे अध्यापक असो, शिक्षक असो, सेविका असो ते मन लावून जे काम करतात त्याला तोच आहे। मला नेहमी आठवण होतं की मी ह्या शाळेमध्ये 1950 मध्ये 5वीमध्ये आलो, तेव्हा आपली शाळा 5वी होती, होते, शंकरराव होते, बरेच डॉक्टर आले। तर ते आपले पण असायचं शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा ते बी आता इथे खरं गेले असे 1 वर्ष अनुभवत आहे। आणि त्याचं सर्व श्रेय किंवा अध्यापक वर्गाला आहे, आपल्या पालक वर्गाला आहे आणि आपलं हे निवारत अजून पूर्ण झाले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।